नागपूरमध्ये झालेल्या 9 नगरपालिकांमध्ये भाजपला आतापर्यंत जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या निकालात आघाडी घेतलेली आहे। भाजपने सावनेर, खापा, कळमेश्वर आणि रामटेक या 4 नगरपालिकेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। मोहपामध्ये मात्र काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आलाय। काटोल आणि नरखेडमध्ये भाजपला मोठा हादरा बसलाय। भाजप आमदार आशिष देशमुख यांच्या मतदारसंघातल्या या दोन्ही नगरपालिकांमध्ये भाजपला पराभवाचं तोंड बघावं लागतंय। नरखेडमध्ये भाजपचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही, तर काटोलमध्ये फक्त एक नगरसेवक निवडून आलाय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे सध्या आपल्या सोबत आहेत। अखिलेश, काय अपडेट्स आहेत या क्षणाचे निकालाबाबत? गिरीश, एकूण जर का आपण निकालांकडे बघितलं तर आतापर्यंत 9 पैकी 8 ठिकाणचे पूर्ण निकाल आले आणि 8 पैकी 5 ठिकाणी भाजपला नगराध्यक्षपद जिंकता आलंय। उरलेल्या 3 पैकी एका ठिकाणी काँग्रेस, एका ठिकाणी नगरविकास आघाडी आणि एका ठिकाणी असा निकाल आले। महत्वाचं म्हणजे सर्वात धक्कादायक जो निकाल पूर्ण नागपूरचा होता तो काटोलचा होता। काटोलमध्ये जे विद्यमान आमदार आहे आशिष देशमुख यांना अतिशय मोठा धक्का आहे आणि महत्वाचं म्हणजे फक्त एक जागा भाजपला जिंकता इथे आली आहे। एकूण 23 जागांपैकी फक्त भाजपला एक जागा जिंकता आली आणि बाकी सगळ्या 18 जागा या विदर्भ माझ्या पक्षाने जिंकल्यात। त्यामुळे एक मोठे आवाहन भाजपकडे इथे निर्माण झालंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पूर्ण निवडणुकीच्या प्रचाराकडे आपण जर का बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी केंद्रीय मंत्री असतील, यांनी तिकडे प्रचार केला होता। त्यामुळे या पूर्ण निवडणुकीमध्ये दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। पण ज्या प्रकारे निकाल लागला ते कुठेतरी नक्कीच निराशा भाजप जाईल। 9 पैकी किमान 6 जागा आपण जिंकू असा भाजपचा दावा होता, पण 5 जागेवर असा विजय मिळवता आला आणि कामठीचा विचार केला, कामठीचं अजून चित्र स्पष्ट झालं नाही, पण तिकडेही जे काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे ते आघाडीवर, त्यामुळे तिथे देखील पक्षाला विजय मिळण्याची शक्यता खूप कमी निर्माण झाली आहे। त्यामुळे एकूण जर का यांचा विकास केला तर 9 पैकी 5 जागा जरी जिंकला असला, बहुमत जरी भाजपकडे असलं तरी एकूण जे भाजपचं प्रदर्शन आहे ते नक्कीच समाधानकारक नाही आणि पक्षाला याबद्दल विचार करावा लागेल। बिलकुल, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।